सव्वा शेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। तसेच शेवगाव बस स्थानक आगार परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरल्याचं चित्र पाहायला मिळत असून प्रवासी आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग, साचलेली घाण, दुर्गंधी आणि अस्वच्छ वातावरणामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। एकीकडे शासनाकडून स्वच्छता आणि मूलभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून दिला जात असताना बस स्थानक परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जातोय। दररोज शेकडो प्रवासी या ठिकाणी ये-जा करत असतानाही परिसरात नियमित साफसफाई होत नसल्याने माशा, डास आणि इतर कीटकांचा उपद्रव वाढलाय। त्यामुळे संसर्गजन्य आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे। दरम्यान बस स्थानकातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीबाबतही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे। अनेक दिवसांपासून बंद असलेल्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा प्रश्न माध्यमांनी लावून धरल्यानंतर प्रशासन जागे झाले। मात्र टाकीत पाणी भरण्यात आले, मात्र टाकीची कोणतीही साफसफाई अथवा निर्जंतुकीकरण न करता त्यामध्ये थेट पाणी सोडण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। सध्या हेच पाणी सर्वसामान्य प्रवासी आणि नागरिक पित असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय। टाकीतील पाण्याची गुणवत्ता तपासण्यात आली का? टाकीची स्वच्छता करण्यात आली का? असे प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केले जात आहेत। दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी काही बरे वाईट घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा संतप्त सवालही नागरिकांनी उपस्थित केलाय। विशेषतः पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बसस्थानक परिसरातील अस्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेतील हलगर्जीपणा अधिक धोकादायक ठरू शकतो। त्यामुळे संबंधित आगार प्रशासन आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने पाहणी करून संपूर्ण परिसराची स्वच्छता करावी। पिण्याच्या पाण्याच्या टाकीची साफसफाई आणि निर्जंतुकीकरण करून पाण्याची तपासणी करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे। प्रवाशांच्या आरोग्याशी थेट संबंधित असलेल्या या प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता त्वरित उपाययोजना करण्यात याव्यात, अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे।